दिसायला सोपे पण करायला कन्फ्यूज असे माझ्यासोबत झाले. हे तुमच्याही सोबत झाले का? लटकन करताना त्याची पोकळी कुठे गेली? मी तर लटकन बरोबर उलट केले होते. लटकन केल्यावर त्याची शिलाई बाहेरच्या बाजूला का दिसते आहे? ती आतल्या बाजूला कशी जाईल? लटकन उलट केल्यावर त्याची पोकळी कुठे गेली? हे सगळं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम छोट्या छोट्या ट्रिक तुम्हाला सावकाश पद्धतीने सांगितले आहे. दिसायला जरी सोपे असले तरी लटकन करताना नेमकं चूक कुठे होते? कोणता कोपरा बाहेर घ्यायचा, कोणता कोपरा आतल्या बाजूला ठेवायचा, शिलाई उलट येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची, सीधा कपडा बाहेरच्या बाजूला आणि उलट कपडा आतल्या बाजूला कसा जाईल हे मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. नमस्कार, मी रेणू. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चूक काय होते हे करून दाखवते. 2x2चा मी कपडा घेतला आहे, क्रॉसमध्ये फोल्ड केला आहे आणि मिडलला नॉट ठेवली आहे आणि नॉट ठेवून पुन्हा एकदा फोल्ड केला. आता काय करायचे आहे, ज्या बाजूला सरळ बाजू आहे त्या बाजूला आपल्याला शिलाई करायची आहे आणि जी ओपन बाजू आहे त्या बाजूला शिलाई करायची नाही. एक्स्ट्राचं कापड आणि धागे कट करून घेतले आणि ज्या बाजूला ओपन बाजू आहे त्या बाजूने आपल्याला उलट करायचे. पुन्हा एकदा शिलाई करून घेतली आणि ओपन बाजूने उलट करून घेतले. उलट करताना कपडा बाहेरच्या बाजूला खेचायचा आणि नॉट एका बाजूला खेचायची. बघा, सेम तुम्ही पण असेच लटकन करत होतात का? जे माझी चूक झाली आहे, शिलाई बाहेरच्या बाजूला आली आहे, तर शिलाई आतल्या बाजूला कशी जाईल हे मी तुम्हाला सांगते. 4x4चा मी स्क्वेअर घेतला. तुम्ही यात कमी जास्त घेऊ शकता. जर तुम्हाला मोठे लटकन नको असेल तर तुम्ही 2x2चाही कपडा घेऊ शकता. येथे मी 4x4चा कपडा घेतला आणि कट करून घेतला, एकसारखा कट करून घेतला. या कापडाचे धागे निघतात, त्यामुळे शिलाई बाहेरच्या बाजूला घेऊन उपयोग नाही. जर तुम्हाला मोठ्या साईजचे आणि डबलमध्ये लटकन हवे असेल तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. जी सीधी बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आणि क्रॉसमध्ये नॉट ठेवायची. व्हिडिओत दाखवते मी तशा पद्धतीने तुम्हाला करायचे आहे. स्क्वेअरची सीधी बाजू वरच्या बाजूला घेतली आणि क्रॉसमध्ये नॉट ठेवली. नॉटचे कोपरे सोडून उरलेले दोन्ही कोपरे मी जॉईन केले, म्हणजेच कपडा फोल्ड करून घेतला. आता शिलाई करायची आहे. नॉटची सुरुवात आहे तेथूनच शिलाईला सुरुवात करायची. आता हा सिल्कचा कपडा असल्यामुळे येथे मी पिनअप करून घेते आणि ज्या बाजूला अखंड नॉट आहे ती बाजू आपला हाताच्या खालच्या बाजूला घ्यायची आणि शिलाई ज्या बाजूला नॉट नाही आहे त्या बाजूपासून शिलाई करायची. आता एका बाजूने स्ट्रेट शिलाई करून घेतली, सुईचं टोक खालच्या बाजूला टाकलं आणि पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या बाजूने शिलाई करायची. येथे शिलाई करताना 1 ते 2 इंच आपल्याला शिलाई करायची नाही, नॉट पॅक करायची नाही. एक्स्ट्राचा कापड कट करून घेतलं, धागे कट करून घेतले आणि पुन्हा एकदा शिलाई करून घेतली. जो कोपरा होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि बघा, आता अशा पद्धतीने उलट करायचं. आता उलट करून घेते. बघा, उलट करताना तुमची पण अशीच चूक झाली का जी माझी झाली? मी तर एकदम सोप्या पद्धतीने केलं, शिलाई टाकली आणि उलट केलं. दिसताना 2 कोपरे दिसतात आणि स्टिच करताना 3 कोपरे, असं का? ही सेम चूक तुमच्याही सोबत होऊ शकते. यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. एकदम सावकाश पद्धतीने सांगितले आहे. कोणता कोपरा आतल्या बाजूला घ्यायचा, कुठला कोपरा बाहेरच्या बाजूला ठेवायचा आणि कुठला कोपरा शिलाईमध्ये घ्यायचा. बघा, पुन्हा एकदा उलट करून घेतले आणि दाखवते. मी जो दाखवते तो कोपरा बरोबर बाहेरच्या बाजूला काढायचा. त्याचे कोपरे काढून घ्यायचे, म्हणजेच एजेस काढून घ्यायचे. एखादी वस्तू असेल त्याच्याने काढून घ्यायचे आणि जो दाखवते तो दुसरा कोपरा आपल्याला बाहेर काढायचा नाही. बघा, तिथेच आपली गडबड होते. जो कोपरा आहे जेथे आपली नॉट शिलाई केलेली आहे तो तसाच पकडून ठेवायचा आणि वरच्या बाजूला खेचून पकडायचा, खेचून धरायचा आणि जेथे शिलाई बाकी आहे तेथे पकडून ठेवायचा आणि उरलेला कपडा खाली खेचायचा. आता तुम्हाला जर समजलं नसेल तर मी पुन्हा एकदा दाखवते, थोडं लाईटमध्ये दाखवते. एक कोपरा आपण बाहेर काढला आहे आणि दुसरा कोपरा जिथे शिलाई करायची बाकी आहे तेथे पकडून धरला आहे. पुन्हा एकदा दाखवते. जर समजलं नसेल तर व्हिडिओ मागे करून बघू शकता. तरीही मी पुन्हा एकदा दाखवते. कपडा नेहमीप्रमाणे उलट करून घेतला, व्यवस्थित सगळे एजेस काढून घ्यायचे. आता जो कोपरा मी दाखवते आहे तो बाहेर काढायचा आहे. बरोबर 2 बोटाने पकडून तो बाहेर काढायचा आहे. त्याचे एकदम कोपरे बाहेर काढून घ्यायचे. एकदम सावकाश पद्धतीने दाखवते मैत्रिणींनो. आणि
दुसरा जो कोपरा आहे ज्यामध्ये आपण नॉड शिलाई केलेली आहे तो कोपरा बघा मी असा पकडून धरला आहे आणि उरलेला कपडा बाहेर खेचते आहे. नॉडचा कोपरा धरून ठेवायचा आणि जेथे शिलाई केलेली नाही त्यासोबत पकडून ठेवायचा. आणि आता आपल्याला दोन्ही कपड्यांना शिलाई करायची आहे. आता मी शिलाई करून घेते. डबल स्टिच करायचं, एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे आणि उलट करायचं. आता बघा किती सुंदर आणि झटक्यात आपलं लटकन तयार झालं आहे. दोन्ही बाजूला शिलाई दिसत नाही आहे. एकदम फिनिशिंगमध्ये आणि एकदम लेअर एकसारखी आलेली आहे आणि फिनिशिंगमध्ये हे लटकन तयार झालं आहे. आणि अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडेल नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.